विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. विषय इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल. चाचणी क्रमांक 3, दिवस 45वा, गुण 30. प्रश्न पहिला, पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. 3 गुणांसाठी ही पहिला प्रश्न हा आपल्यासाठी आहे. पहिलं विधान वाचते आहे, तिकडे लक्ष द्यायचं आहे आणि योग्य पर्यायाचं वर्णाक्षर आपल्याला इथे समोर चौकटीत लिहायचं आहे. बघा, दृक श्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनाचा समावेश होतो. पर्याय क्रमांक अ दूरदर्शन, ब वृत्तपत्रे, क आकाशवाणी आणि ड नियतकालिके. यामध्ये योग्य पर्यायाचं उत्तर आहे अ दूरदर्शन. त्यामुळे आपण चौकटीमध्ये हे वर्णाक्षर लिहिणार आहोत अ. दुसरं विधान आहे, इसवी सन 1992 मध्ये डॅश डॅश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. योग्य पर्यायाचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक क, ते आहे आंध्र प्रदेश. आपण इथे क हे वर्णाक्षर चौकटीमध्ये लिहिणार आहोत. यानंतर विधान 3 बघा, ते आहे 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. अ पर्याय 12, ब पर्याय 16, क 14 आणि ड आहे 18. मग यामध्ये योग्य पर्याय जो आहे तो आहे पर्याय क 14. मग आपण या ठिकाणी क हे वर्णाक्षर इथे लिहिणार आहोत. यानंतर प्रश्न पहिला ब, पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा असा प्रश्न आहे आणि यासाठी आपल्याला त्यांनी गुण दिलेले आहेत 3. समोर आपल्याला इकडे दिसत आहेत. या 4 जोड्यांपैकी चुकीची जी जोडी आहे ती आपल्याला खाली लिहायची आहे. पहिलं बघा आता, सौदामिनी राव, स्त्री मुक्ती आंदोलन, विद्या बाळ, नारी समता मंच, प्रमिला दंडवटे, महिला क्षमता दक्षता समिती आणि ज्योती म्हापसेकर, महिला आयोग. या ठिकाणी चुकीची जोडी जी आहे ती आहे ज्योती म्हापसेकर, महिला आयोग. ड जी आहे ती जोडी चुकीची आहे. आता बघा, दुसरी जोडी बघूया. दुसरा प्रश्न, त्यामध्ये डॉक्टर एम गोपीनाथ, ओपन हार्ट शस्त्रक्रिया, रामचंद्र शर्मा, कुशल कारागीर, क डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय, टेस्ट ट्यूब बेबी आणि ड डॉक्टर मोहन राव, पोलिओ. यामध्ये चुकीची जोडी आहे डॉक्टर मोहन राव, पोलिओ. तिसरं बघा आता, कावसजी दातार, पोलादाचा कारखाना, डॉक्टर दत्ता सामंत, गिरणी कामगारांचे नेतृत्व, क नारायण मेघाजी लोखंडे, गिरणी कामगारांना सुटी, नारायण सुर्वे, कविताद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. यामध्ये चुकीची जोडी आहे कावसजी डावर, पोलादाचा कारखाना. ही जी आहे पहिली ती चुकीची जोडी आहे. आता यानंतर प्रश्न क्रमांक 2, सूचनेप्रमाणे कृती करा. 4 मार्काला आहे. यामध्ये पहिला आकडा दिलेला आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग 3 आहेत. त्यापैकी त्यांनी आपल्याला 1 दिलेला आहे, 2 आपल्याला लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. मग पहिला आहे सार्वजनिक क्षेत्र, इथे आपण लिहिणार आहोत सार्वजनिक क्षेत्र. दुसरं आहे खाजगी क्षेत्र, त्यांनी दिलेलं आहे. आणि तिसरं जे आहे ते आहे संयुक्त क्षेत्र. आलं लक्षात? इथे लिहायचं आहे संयुक्त क्षेत्र, पहिल्या चौकटीमध्ये लिहायचं आहे सार्वजनिक क्षेत्र. आता यानंतर दुसरा आकडा बघा, पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षितते पुढील आव्हान, कोणता परिणाम झाला आहे आणि उपाय त्यावर. बघा आता, पहिलं काय आहे, नक्षलवाद. यावर देशावर कोणता परिणाम झाला आहे तर देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. आणि नक्षलवादावर उपाय काय आहे
तर नक्षलवादाकडे वळालेल्या युवकांना मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणणे हा उपाय आहे. आता बघा, दुसरं काय आहे आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेचं? भ्रष्टाचार. मग त्यासाठी कोणता परिणाम झाला आहे? कोणता परिणाम भारतावर झालेला आहे? तर बघा, सरकारची कार्यक्षमता कमी, गुणवत्ता ढासळते आणि लोकांमध्ये व्यवस्थेबद्दल अविश्वास व असमाधानाची भावना निर्माण होते. त्यावर उपाय काय आहे मग? काय उपाय तुम्हाला सुचतोय? बघा, कडक शिक्षेची तरतूद, त्यानंतर दुसरं आहे मूल्यांची जोपासना, सचोटी, चारित्र्य हे गुण विकसित करणे. अशा अर्थाने आपण उपाय भ्रष्टाचारावर देऊ शकतो. आता पुढे बघा, तिसरं काय आहे आव्हान? झोपडपट्टीची समस्या. त्यावर कोणता परिणाम झालाय भारतावर त्याचा? बघा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, अस्वच्छता वाढते. इथे आपण हे 2 मुद्दे लिहू शकतो. त्यानंतर इथे उपाय काय आहे त्यावर? पहिला आहे की योग्य सोयीसुविधा उपलब्ध करणे आणि योग्य पुनर्वसन करणे, असे 2 आपण या ठिकाणी उपायाचे मुद्दे लिहू शकतो. यानंतर आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 त्यांनी दिलेला आहे. तो काय आहे? पुढील प्रश्नाचे 25 ते 30 शब्दात उत्तर लिहा. कोणतेही 3 सांगितलेले आहेत आणि आपल्याला 3 दिलेले पण आहेत. त्यामुळे आपल्याला तिघांचीही उत्तरं लिहिणं आवश्यक आहे. बघा, आता पहिलं, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया कोणते कार्य करते? या प्रश्नाचं उत्तर आहे, नीट मुद्देसूद सांगते आहे, ते व्यवस्थित लिहायचं आहे. बघा, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पुढील कार्य करते. पहिला आकडा आहे, भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख पुरवणे. यानंतर दुसरा आकडा आहे, वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवणे. तिसरा मुद्दा, PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. आणि चौथा आहे, 1990च्या दशकात PTIने प्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. हे सर्व मुद्दे यामध्ये आपण लिहू शकतो. यानंतर बघा, आता प्रश्न दुसरा आहे. काय आहे तो? मानव अधिकार संरक्षण कायद्याची माहिती लिहा. आता ते देखील मी तुम्हाला मुद्देसूद सांगते आहे, व्यवस्थित एक एक मुद्दा लिहून घ्यायचा आहे. पहिला मुद्दा बघा, मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत. दुसरा मुद्दा बघा, त्याच्यातच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. तिसरा मुद्दा आहे, राष्ट्रीय व राज्य मानवी आयोग स्वतः देखील मानव अधिकार उल्लंघनाची दखल घेऊन कार्यवाही करू शकतात. याबाबत विविध तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्याअंतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असते. यानंतर पुढचा मुद्दा आहे चौथा, स्त्री पुरुष अधिकाराचे संरक्षण करण्यास या कायद्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण बघतो आहोत मानव अधिकार संरक्षण कायद्याची माहिती. बघा, त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे 5वा, सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टींवर कायद्याने उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली आहे. व्यवस्थित ऐकून मुद्देसूद उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पुढे बघा, तिसरं, राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबीपासून धोका आहे? त्याचं उत्तर आहे, राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबींपासून धोका आहे. पहिला मुद्दा आहे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास, दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास,
तिसरा मुद्दा आहे धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत बंडाळी निर्माण झाल्यास. त्यानंतर चौथा आहे देशात दहशतवाद वाढल्यास. आणि पाचवा मुद्दा आहे निर्वासितांचे लोंढे. या सर्व कारणांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. यानंतर प्रश्न चौथा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही दोन. त्यांनी आपल्याला किती दिलेले आहेत? या ठिकाणी 3 दिलेले आहेत आणि कुठलेही 2 आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. बघा, आता मी सर्वांची उत्तरं सांगणार आहे, तुम्ही व्यवस्थित ऐकून लिहायची आहेत. पहिलं बघा, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. का असतात मग? बघा, आता मुद्देसूद सांगते, नीट व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. इतिहास लिहिण्यासाठी भौतिक, लिखित व मौखिक साधनांचा उपयोग केला जातो. कालखंडानुसार इतिहासाच्या साधनात बदल होत गेलेला आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रपट, दूरदर्शन, आंतरजाल, माहितीपट, मोबाईल इत्यादी साधने निर्माण झाली. ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृकश्राव्य साधने आहेत. दृकश्राव्य साधने प्रत्यक्ष घटनांची चित्रीकरण करत असतात, त्यामुळे विश्वासार्ह माहिती प्राप्त होत असते. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांची माहिती चित्रीकरण केल्याने पुन्हा पुन्हा पाहता येते व ऐकता देखील येते. भूतकालीन घटना जिवंत करण्याचे काम दृकश्राव्य साधनं हे करत असतात. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य साधने म्हणजेच माध्यमे महत्त्वाची असतात. हे उत्तर आहे याचं. यानंतर पुढे बघा, आता दुसरा प्रश्न वाचते आहे, त्याचं उत्तर पण तुम्हाला सांगणार आहे. टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. मग का करते प्रयत्न? तर बघा, टपाल तिकीट हे इतिहासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत टपाल विभागाने भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रावर आधारित विविध प्रकारची टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे तत्कालीन घटनेची माहिती होण्यास मदत झाली आहे. भारत सरकारचे टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण व अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. यानंतर चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे, त्यामुळे टपाल खाते या चित्रांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते. आता बघा, तिसरा प्रश्न आहे, तो आहे भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. मग का केला आहे भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार? ते आपण बघूया. बघा, आता पहिला मुद्दा आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे, भारताची लोकसंख्या आधीच भरमसाठ आहे. लोकसंख्येच्या मानाने राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. त्याचीही विषम विभागणी झालेली आहे. यामुळे बहुसंख्य जनता आज दारिद्र्यात खितपत पडलेली आहे. भारताचा आर्थिक विकास द्रुतगतीने घडवून आणणे ही अत्यंत निकडीची गोष्ट होती. हा विकास लोकशाही मार्गानेच घडवून आणावयाचा असा भारताचा आग्रह आहे. म्हणूनच भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी खाजगी व सामाजिक अशा दोन्हीही क्षेत्रात कार्य करणाऱ्या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 2 आणि त्यासाठी गुण दिलेले आहेत 8. पहिला आहे 20 कलमी कार्यक्रमाची माहिती लिहा. आता
तुम्हाला उत्तर मी सांगते आहे, नीट काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा आता, विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या दिशेने कार्य करण्यासाठी 1 जुलै 1975 रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली होती. ते पुढील प्रमाणे: शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेत मजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे. त्यानंतर दुसरा आहे, कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. तिसरं, कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. 4, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 5, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्र उद्योग निर्मिती. आणि 6, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे इत्यादी. यानंतर पुढे बघा आता, दुसरा प्रश्न आहे, दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. दहशतवादाला आळा घालण्यासाठी पुढील प्रमाणे उपाय करता येतील. पहिला उपाय आहे, दहशतवाद संपवायचा असेल तर आधी लोकांच्या मनातून त्याचे उच्चाटन होणे आवश्यक आहे, कारण हिंसा ही आधी मनात रुजते आणि नंतर ती कृतीमध्ये उतरते. यानंतर दुसरा मुद्दा आहे, दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला गेला पाहिजे, माणसाची संकुचित विचारसरणी नष्ट केली पाहिजे. पुढे आहे पुढचा मुद्दा, नव्या पिढीमध्ये उदार अंतःकरण व सर्वव्यापक विचारसरणी रुजवून त्यांचे विचारक्षेत्र रुंदावणे पाहिजे. पुढचा मुद्दा आहे, समाजात सर्वांना योग्य शिक्षण मिळायला हवे व दहशतवाद व त्याच्या गंभीर परिणामाविषयी जागरूकता पसरवायला हवी. आपल्यात व समोरच्या व्यक्तीत कितीही आर्थिक, सामाजिक, भावनिक, आर्थिक, धार्मिक कितीही बाबतीत फरक असला तरी त्या व्यक्तीला स्वीकारण्याची मनोवृत्ती जोपासायला हवी. तसेच पुढचा मुद्दा अजून आहे, जातीयवाद, वंशवाद आणि धर्मश्रेष्ठत्व असल्या बाबींचा प्रसार रोखला पाहिजे. कोणत्याही अतिरेकी विचारांचे फाजील लाड करू नये. जबाबदार व मोठ्या प्रगत राष्ट्रांशी दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच सर्व राष्ट्रांनी यासाठी सहकार्य करायला देखील हवे. पुढे आहे, दहशतवाद संपवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय चळवळ व्हायला हवी. चांगल्या व्यक्तींनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून दहशतवाद मिटवण्यासाठी योग्य ती कठोर पावलं उचलणं ही आजची काळाची गरज आहे. यानंतर पुढे आहे तिसरा प्रश्न, स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारात्मक बदल घडवून आणू शकते, हे उदाहरणांनी स्पष्ट करा. बघा आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ते लिहायचं आहे. पहिला आहे बघा, ऐन दिवाळीत महागाई वाढली या विरुद्ध मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्त्रियांनी काढलेल्या लाटणे मोर्चाला यश मिळाले. त्यानंतर वृक्षतोडी विरुद्ध सुरू झालेल्या चिपको आंदोलनात किंवा राजस्थानातील बिश्नोईंच्या आंदोलनात स्त्रियांचा वाटा मोठा होता. आंध्र प्रदेशात मद्यपान विरोधी चळवळीत स्त्रियांनी अरक विक्रीची दुकाने बंद पाडल्यामुळे तेथील सरकारला दारू विक्री विरोधात कडक धोरण स्वीकारावे लागले. नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, लोकविज्ञान चळवळ यातही स्त्रियांनी सहभाग नोंदवला होता. स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना समान हक्क व अधिकार मिळवण्यासाठी स्त्रियांच्या स्वतंत्र अशा स्त्रीमुक्ती संघटनेमुळे महिलांच्या हक्कांच्या संदर्भात अनेक कायदे निर्माण होत आहेत. यानंतर पुढे बघा, हुंडाबंदी, कौटुंबिक न्यायालयाची निर्मिती, पोटगी कायदा, मालमत्ता वारसा हक्क कायदा असे अनेक कायदे
स्त्री चळवळीमुळे हे होऊन महिलांचे सबलीकरण होत आहे. समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मंदिरात स्त्रियांनाही प्रवेश मिळावा यासाठी स्त्री संघटना रस्त्यावर येत आहेत. रात्री अपरात्री घरातून बाहेर काढल्या गेलेल्या शोषित अत्याचारग्रस्त घटस्फोटित स्त्रियांसाठी देखील तात्पुरती निवारा केंद्रे, मोफत वकिली सल्ला, समुपदेशन तसेच यासारख्या आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी रोजगाराची व्यवस्था करण्यासाठी स्त्री मुक्ती संघटना, नारी समता मंच व भारतीय स्त्री शक्ती जागरण, स्त्री आधार केंद्र इत्यादी अनेक संस्थांनी अशी तात्पुरती निवारा केंद्रे काढलेली आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जीवनावश्यक वस्तू, विजेचे वाढते दर यावर नियंत्रण असावे. स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचाराला आळा घालावा. पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे. प्रसारमाध्यमातील अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरवाद थांबवावा. लिंगभेदावर आधारित श्रमविभागणी तोडली जावी. तसेच असंघटित क्षेत्रातील स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या मांडाव्यात. त्यांनाही बोनस व बाळंतपणाची हक्काची रजा मिळावी इत्यादी मागण्या स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीने वारंवार करून त्यांचा पाठपुरावा केला. त्यानंतर पुढे बघा, पुढचा अजून एक मुद्दा आहे तो आपण घेणार आहोत. घरकाम करणाऱ्या कामकरी स्त्रियांनी पुण्यात संप केला व त्यातून मोलकरीण संघटना तयार झाली. अंगणवाडी स्त्रियांची एकजूट चांगली असून आपल्या मागण्यांसाठी त्या वारंवार मोर्चे काढतात, धरणे धरतात. परिचारिका संघटनाही वेळोवेळी आपापल्या मागण्यांसाठी जागरूक राहून एकजुटीने कार्य या करत आहेत. अशा पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी महिलांनी एकत्रित येऊन आपल्या ज्या काही एकत्रित आपली जी काही शक्ती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही उदाहरणं तुम्ही या ठिकाणी लिहून तुमचं उत्तर या ठिकाणी हे पूर्ण करू शकता. तुम्हाला पाहिजे त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्हाला उत्तरं समजली असतील. तुम्ही आता अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. धन्यवाद.